नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। करवीर तालुक्यातील शेतकरी वर्ग गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आपल्या शेताला रस्ता मिळावा या मागणीकरिता बसलेला आहे। करवीर तालुक्यातील साधारणपणे 10 गावचे शेतकरी या ठिकाणी उपोषणाकरता बसलेले आहेत। त्यांची मागणी कोणती आहे तर आपल्या शेताला जाणारा रस्ता हा सरकारने करून द्यावा। जो रस्ता नकाशावर ऑलरेडी आहे तो रस्ता आम्हाला करून द्यावा, इतकी या शेतकऱ्यांची मागणी आहे। पण सरकारला यांना रस्ता करून द्यायला वेळ नाही। सरकारला मात्र समृद्धी महामार्ग करायला वेळ आहे, सरकारला नागपूर रत्नागिरी महामार्ग करायला वेळ आहे, आणि सरकारला शक्तीपीठाच्या नावाखाली, गोंडस नावाखाली शक्तीपीठ करायला वेळ आहे। या सगळ्या मार्गांना शेतकऱ्यांनी विरोध केला असताना सरकारने हा महामार्ग करण्याचा घाट घातलेला आहे। पण ज्या शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतातले रस्ते व्हावेत, मागणी असताना सुद्धा सरकार करत नाही, आणि शक्तीपीठ महामार्गाला लोकांची मागणी नाही तरी सुद्धा सरकार तो रस्ता करत आहे, हे बरोबर नाही। त्यामुळे आमची सर्वांची सरकारकडे मागणी आहे की नकाशावर असणारे जे काही शेत रस्ते आहेत, ते वहिवाटीचे रस्ते आहेत, ते ताबडतोब अतिक्रमण झालेले असू देत किंवा कुणीतरी त्यावर बांधकाम केलेलं असू दे, ते काढून सरकारनं शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा। आणि त्याचबरोबर नकाशावर असलेले रस्ते सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी रिकामे करून द्यावे, एवढी या लोकांच्या वतीनं आमची सर्व शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे। एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद।